नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काही करता प्रियाचं कारस्थान काही थांबत नाही आहे. प्रियाने आता टोकाचं पाऊल उचललेलं असतं. तिने प्रॉपर्टीच्या पेपरवरती आता पूर्णाजीच्या सह्या केलेल्या असतात आणि पूर्णाजीच्या सह्या घेऊन सुभेदारांच्या प्रॉपर्टीची प्रिया मालकीण झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सायली आणि अर्जुनने प्रियाचा प्लॅन उधळून लावत इथे तिला एका क्षणामध्ये आता भिकारी करून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता प्रियाची अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून वाट लावणार आहेत हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं काही करता प्रियाची कारस्थानं काही थांबत नाही. एका पाठोपाठ एक ती काही ना काहीतरी सुभेदारांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेच आहे. तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते की अर्जुनने कोर्टामध्ये मधुभाऊंना हरीश काकांच्या केसमधून निर्दोष सिद्ध केलेलं असतं. इथे आपला आता संपूर्ण जीव ओतून अर्जुनने इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये ज्या पद्धतीने युक्तिवाद केलेला असतो, तर इथे जज साहेबांना सुद्धा त्या गोष्टीची दखल घ्यावी लागते आणि इथे मधुभाऊंच्या बाजूने निकाल द्यावा लागतो. त्यामुळे इथे अशा पद्धतीने युक्तिवाद जर अर्जुनने केला तर इथे विलास मर्डर केसमधून सुद्धा अर्जुन मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करेल आणि माझ्या पोरीला, साक्षीला आणि मला सुद्धा अर्जुन जेलमध्ये टाकेल हे आता महिपतला वाटत असतं आणि महिपतवरती खूप जास्त प्रेशर आलेलं असतं. विलास मर्डर केसमध्ये सुद्धा महिपत आणि साक्षी दोघेजण इन्वॉल्ड आहेत आणि त्याचबरोबर हरीश काकांच्या केसमध्ये सुद्धा महिपत कुठल्या ना कुठल्या कारणाने इन्वॉल्ड आहेच. त्याच्यामुळे आता दोन्ही केसमध्ये महिपतची कसून चौकशी करण्यात यावी हे सुद्धा अर्जुनने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे जज साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेत इथे आता पोलिसांना सांगितलेलं असतं की महिपत शिकरीची दोन्ही केसच्या संदर्भामध्ये कसून चौकशी करायची आणि जास्तीत जास्त चौकशी करून महिपतची गुन्हेगारी प्रवृत्ती बाहेर आणावी असं सुद्धा आता जज साहेबांना वाटत असतं. सगळीकडे इथे महिपत शिकरे इन्वॉल्ड आहेच हे अर्जुनने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे दामिनी देशमुख पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. अर्जुनने ज्या पद्धतीने युक्तिवाद केलेला असतो त्या पद्धतीने दामिनी देशमुखला कळलेलं असतं की आपण मधुभाऊंना अडकवण्यासाठी जो काही खड्डा खणला होता त्याच्यामध्ये स्वतःच अडकलेलो आहोत. तेव्हा महिपत चिडलेला असतो. तो दामिनी देशमुखला म्हणतो की काय झालं बघितलंत ना, हे बघा दामिनी मॅडम, तुमच्या सांगण्यावरून मी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही माझ्या मुलीला या सगळ्या गोष्टीतून ना अगदी व्यवस्थित बाहेर काढायचं. तेव्हा दामिनी म्हणते, मी माझ्या परीने प्रयत्न करते ना महिपत शिखरे, तुम्ही आता त्या प्रियाला जरा सांगा अर्जुनच्या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवायला. अहो तो अर्जुन त्याच घरामध्ये राहतो ना, मग तो काय करतोय, पुढची त्याची चाळ काय असणार आहे हे त्या प्रियाला कळायला नको का? तिने जर आपल्याला सांगितलं तर आपण काही ना काहीतरी हालचाल करू शकतो. तेव्हा महिपत प्रियाला बोलावून घेतो आणि म्हणत असतो की हे बघ चुचुंद्री, आता माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवरती मी नेहमीच तुला सांगत असतो की तुझं नाव आहे. कारण का कसं आहे, तू यातला मेन खिलाडी आहेस. तू माझ्या मुलीच्या बाजूने साक्ष दिलीस की तिने खून केलेला नाही आहे. मग जर त्या मधुभाऊने खून केला आहे तर तो कशा पद्धतीने केला हे तू त्यावेळेला सांगितलं असशील. पण आता माझी मुलगी या प्रकरणामध्ये अडकायला नको. तुला आता असं काहीतरी करावं लागेल की अर्जुन ही केस हारला पाहिजे. काही झालं तरी अर्जुन ही केस जिंकता कामा नये, कळलं का? तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, अहो मी सुद्धा माझ्या परीने तुम्हाला मदत करते ना, अजून मी काय करायला हवं? तेव्हा इथे महिपत म्हणतो, मला माहिती नाही, पण तो अर्जुन या केसपासून थोडा डिस्ट्रॅक्ट झाला पाहिजे. या केसमध्ये त्याचं लक्षच लागलं नाही पाहिजे, असं काहीतरी कर. त्याच्या जवळच्या माणसांना त्रास झाला ना तरच अर्जुन या केसपासून डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, असं आता प्रिया म्हणत असते. महिपत म्हणत असतो की वाटेल ते कर, पण माझ्या मुलीला शिक्षा होता कामा नये. माझ्या मुलीच्या सुटकेवरती तुमचं भविष्य अवलंबून आहे. ती जर निर्दोष सिद्ध झाली, ती माझ्याबरोबर इथे सेफली घरी राहिली तर तुम्ही सगळेजण सुखात राहाल. माझी मुलगी जेलात गेली, मी तुम्हाला कुणालाही सोडणार नाही. तेव्हा इथे दामिनी देशमुखला सुद्धा आता महिपतने चांगली धमकीच दिलेली असते. तेव्हा इथे आता प्रियाला महिपतने सांगितलेलं असतं की हे बघ चुचुंद्री, काही कर, आम्ही तुला किती मदत केली हे तुला चांगलंच माहिती आहे. तुझ्यावरती आम्ही खूप पैसा खर्च केला आहे. माझ्या मुलीने तर तुला हवे तेवढे हवे तेव्हा पैसे दिलेत, म्हणून तू आम्हाला मदत केलीस. त्याच्यामुळे आता जर माझी मुलगी या प्रकरणामध्ये अडकली ना, मी तुला शांतपणे जगू देणार नाही आहे.
तेव्हा आता काहीतरी कर, या अर्जुनला ह्या केसपासून लांब ठेव. तेव्हा प्रिया म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, अर्जुनला कुणीही हरवू शकत नाही. फक्त त्याची फॅमिली त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्या जवळच्या माणसांना त्रास झाला ना, तरच अर्जुन थोडासा डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. तेव्हा महिपत म्हणतो, कोण कोण जवळचा माणूस? त्याचा बाप. तेव्हा इथे प्रिया म्हणते की त्याचे वडील तर आहेतच, पण अजून जवळची व्यक्ती. तेव्हा पूर्णाजी, कल्पना, तो अश्विन, त्याचा भाऊ. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अजिबात नाही. सायली, सायलीवरती त्याचं जीवापाड प्रेम आहे. कारण सायलीवरती त्याचं प्रेम आहे म्हणूनच इथे घरातले सगळे लोक त्याच्यावरती चिडलेत. म्हणजे घरातल्या लोकांना तो इथे मान देतो, नाही असं नाही. ते सगळेजण त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेतच, पण त्याच्यासाठी सगळ्यात जवळची, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोणी असेल ना, तर ती सायली आहे. सायलीला जर काही झालं ना, तर अर्जुन जगूसुद्धा शकणार नाही आहे. तो वेडा होऊन जाईल. ही केस काय, तो कुठलीच केस लढू शकणार नाही जर सायली त्याच्यापासून दूर झाली तर. मागच्या वेळेला मी अर्जुनबरोबर लग्न करणार होते, तेव्हा तुम्ही अर्जुनची अवस्था बघितली नाहीत का? त्याला सायलीशिवाय काहीच दिसत नव्हतं. तो पूर्णपणे वेडा पिसा झाला होता. आजारी पडला होता तो, कारण सायली त्याच्यापासून फक्त दूर झाली होती म्हणून. तेव्हा तर ती कुणाबरोबर होती? मधुभाऊ आणि कुसुमताईकडे होती. तरीसुद्धा अर्जुनला चैन पडत नव्हतं. मग आता तर सायलीला आपण किडनॅप केलं किंवा तिला मारून टाकलं ना, तर अर्जुनची काय अवस्था होईल, या गोष्टीचा विचार करा. तेव्हा इथे महिपत म्हणतो, ठीक आहे, आता असा घाव घालायचा ना की इकडे त्या अर्जुनला पूर्णपणे वेडच करून ठेवायचं. तो मधुभाऊचीच काय, स्वतःची सुद्धा केस लढू शकणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे, आता गुंड लोकांना ती मॅनेज करायला सांगते आणि काही करा, सायलीला किडनॅप करा. तेव्हा इथे सायलीला नुसतं किडनॅप नाही, तर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाणार असतो. तर इथे नेहमीप्रमाणे गुंड लोक येतात आणि सायलीला मार्केटमधून किडनॅप करतात. किडनॅप केल्यानंतर सायलीला एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलेले असते आणि तिथे तिला टॉर्चर करण्यात येतं. सायलीला माहिती असतं हे कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही आहे. तर हे टीप जी लोकांनी दिली आहे ना, तर प्रियाने टीप दिली असेल की मी इथे मंदिरामध्ये जाणार होते, नंतर मी मार्केटमध्ये जाणार होते. ही गोष्ट प्रियानेच ह्या लोकांना सांगितली असेल आणि महिपतच्या माणसांनी मला किडनॅप केले. अर्जुन सरांना इथे आता वीक करण्याचं काम करतायत. मधुभाऊने एका केसमधून निर्दोष सिद्ध केलं आहे, म्हणून आता महिपत घाबरला असेल की विलास मर्डर केसमधून सुद्धा जर इकडे मधुभाऊ आता निर्दोष सिद्ध झाले तर माझ्या मुलीला अटक होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला हे सगळं त्याचं प्रकरण आधीच माहिती असतं. अर्जुन वेड्या पिसासारखा सायलीला शोधत असतो. इथे अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही माहिती असतं की हे कारस्थान महिपत शिखरेचंच आहे. त्याच्यामुळे आता सायलीचा शोध सुरू होतो आणि इथे अर्जुन आता त्या गुंडांशी मारामारी करत सेफली आता सायलीला तिथून सोडून घेऊन येतो. सायली जेव्हा सापडते तेव्हा अर्जुनच्या जीवात जीव येतो, नाहीतर खरोखर अर्जुनची अवस्था इथे वेड्यासारखीच झालेली असते. सायली म्हणजे त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा भाग ठरलेले असते, त्याच्या आयुष्यातला एकदम हळवा कोपरा. त्यामुळे इथे सायलीला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही असं तो चैतन्याला म्हणतच असतो आणि त्याने जीवाची बाजी लावत सायलीचा जीव वाचवून तिला घरी सेफली आणलेलं असतं. त्यानंतर इथे सायलीला त्या लोकांनी ज्या पद्धतीने टॉर्चर केलेलं असतं, तिला लागलेलं असतं, ते आता खुणा बघून इथे अर्जुनचं रक्त खवळतं आणि तो म्हणतो की आता तर या लोकांना मी सोडणारच नाही आहे मिसेस सायली. आता बघा ह्या मैपतची आणि साक्षीची आणि त्या प्रियाची कशी वाट लावतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली घरी आल्यानंतर प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. प्रियाने इथे महिपतला सांगून गुंड मॅनेज केलेले असतात. ती म्हणते की सायली अर्जुनच्या खूप जवळची व्यक्ती आहे, तिला जर त्रास झाला किंवा तिला आपण मारलं तरच इथे अर्जुन डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. पण इथे आता अर्जुन डिस्ट्रॅक्ट तर झालेलाच नसतो, उलट तो अजून फोकस झालेला असतो. त्याचा गोल आता त्याने एकदम कायम करून ठेवलेला असतो की साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आणि त्याचबरोबर तिला पाठीशी घालणारे महिपत आणि प्रिया याचीसुद्धा वाट लावून टाकणार. अशा पद्धतीने अर्जुन आता जोमाने आपल्या कामाला सुरुवात करतो. तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते की आता आपण इथे आता एका चवताळलेल्या वाघाच्या शेपटीवरती पाय दिलाय. आता अर्जुन काही कुणाला सोडणार नाही. अर्जुन आधीच माझ्यावरती चिडलाय आणि आता तर इथे सायलीला किडनॅप करून महिपतने खूप मोठी चूक केली असं त्याला वाटतंय आणि ह्या केसमध्ये मी सुद्धा सामील असणार आहे हे सुद्धा अर्जुनला माहिती आहे. म्हणून तर तो माझ्याकडे अशा पद्धतीने बघतोय. त्याला कळलं असेल की हे कारस्थान कुठे ना कुठेतरी माझंच आहे. तेव्हा प्रिया म्हणते, आता मला काहीतरी आहे ना मोठं पाऊल उचलावं लागेल. अर्जुन कधी ना कधीतरी आमचं कारस्थान बाहेर काढेलच असं मला वाटते. त्याच्यामुळे आता करू तर काय करू.
इकडे आता सुभेदारांची प्रॉपर्टीज मी माझ्या नावावरती करून घेते ना, या सगळ्यांना आता रस्त्यावरती आणते. एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने झाली की मला कुणी काही करू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आता प्रियाला असं वाटत असतं की तसंही हे सगळं मी प्रॉपर्टीसाठीच करत होते ना. एक ना एक दिवस ही प्रॉपर्टी मला माझ्या नावावरती करून मला या सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं होतं. मग मी तेच करते आता. तसं ही सगळी प्रॉपर्टी अन्नपूर्णा आजीच्या नावावरती आहे, या म्हातारीच्या नावावरती आहे. जो काही बिझनेस सुरू होतो, जे काही नवीन इथे आता ते लोक तयार करत असतात, ते सगळं या पूर्णाजीच्या तर नावावरती करत असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते की घरामध्ये जेव्हा कुणीही नसेल ना, तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर तयार करून आणते आणि या म्हातारीच्या सह्या घेते. सगळी प्रॉपर्टी एकदा का माझ्या नावाने झाली की या सगळ्यांना या अन्नपूर्णा निवासमधून बाहेर काढेन आणि नुसती हीच प्रॉपर्टी नाही तर सगळीच प्रॉपर्टी मी माझ्या नावाने करून घेणार आहे, असं आता प्रियाला वाटतं. प्रिया इथे आता प्रॉपर्टीचे पेपर तयार करून घेते. इथे अर्जुन सायलीची काळजी घेण्यामध्ये बिझी असतो, जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. सायलीला किडनॅप केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे पूर्णाजीला आणि कल्पनाला सायलीच्या इथे कर्तव्याची आणि प्रेमाची जाणीव झालेली असते. सायलीचा आपण एवढा रागराग केला तरीसुद्धा तिने आपलं कर्तव्य पार पाडल्यापासून थांबले नाही. आपला राग सहन केला, तिरस्कारसुद्धा सहन केला, तरीसुद्धा आपलं सगळं प्रेमाने केलं आणि आपल्याला कधी एक शब्दसुद्धा वर आवाजामध्ये बोलली नाही. या सगळ्या गोष्टीची आता कल्पनाला आणि पूर्णाजीला जाणीव झालेली असते. आपण तिचा एवढा रागराग करतोय कशासाठी, तर ज्या व्यक्तीवरती तिचं प्रेम आहे त्याच्याबरोबर तिने लग्न केलं म्हणून. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर आपलाच मुलगा आहे. मग त्याच्यामध्ये फक्त सायलीची एकटीची नाही तर आपल्या मुलाची सुद्धा तेवढीच चुकी आहे. मग जर आपण आपल्या मुलाला माफ करू शकतो तर सायलीला का नाही. त्याच्यामुळे इथे आता सायलीची प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आठवण येत असते आणि सायली ही किती गुणी सून आहे हे सुद्धा त्यांना कळतं. त्यामुळे इथे हळूहळू आता पूर्णाजी आणि कल्पनासुद्धा सायलीजवळ चांगले बोलायला लागलेले असतात. ही गोष्टसुद्धा आता प्रियाला खटकते. प्रिया म्हणते की प्रताप काका आधीच आता सायली अर्जुनच्या बाजूने होते, विमल तर त्यांच्याच बाजूने असते आणि आता म्हातारी आणि कल्पनासुद्धा सायलीच्या बाजूने झालेल्या आहेत. अश्विनलासुद्धा आता सायलीचा पोळका यायला लागला आहे, तो तिच्याबरोबर व्यवस्थित बोलायला लागला आहे. मग आता माझ्या बाजूने उरलं कोण. मधुभाऊ तर सायलीशिवाय त्यांना दुसरं कोणी दिसतच नाही आणि अर्जुन तर सायलीचा नवराच आहे. माझ्या बाजूने कुणीच नाही आहे. अश्विनसुद्धा हळूहळू सायली अर्जुनच्याच बाजूने होईल. मग त्याच्या आधी मी आता एकटं पडण्याच्या आधी ही सगळी प्रॉपर्टी जर माझ्या नावावरती असेल तर निदान मला हे लोक काही करणार तरी नाही. तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर तिने आता तयार करून आणलेले असतात. दामिनी देशमुखचा तिने सल्ला घेतलेला असतो आणि त्यानुसार ते प्रॉपर्टीचे पेपर तिने तयार केलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, ते पेपर तयार करून आणल्यानंतर ते आपल्या रूममध्ये ती लपवून ठेवते. प्रियाच्या हालचालीवरती कुणाचं जरी बारीक लक्ष नसेल तरीसुद्धा इथे अर्जुन सायलीचं लक्ष असतंच. तेव्हा इथे प्रिया आता आपल्या रूममध्ये नसताना सायली आणि अर्जुन तिथे जातात आणि तिच्या कपाटामधून ते पेपर बघतात की नक्की हे काय घेऊन आले एवढं घाईघाईने, आणि जाऊन तिने आता रूममध्ये लपवले. तेव्हा इकडे अर्जुनला तिच्यावरती संशय असतोच. तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून तिला आता सुभेदारांच्या घरची मालकीण व्हायचं असतं. त्यामुळे इथे अर्जुनने ते आता पेपर आधीच चेंज केलेले असतात. अर्जुनने त्या जागी वेगळेच पेपर ठेवलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता ते असे पेपर असतात की सुभेदारांची जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये प्रियाचा काहीही संबंध नाही आहे, त्याच्यामध्ये ती कुठल्याही प्रकारची हिस्सेदार नाही आहे. अशा प्रकारचे पेपर आता अर्जुनने तयार केलेले असतात आणि इथे ते पेपर कपाटामध्ये ठेवलेले असतात. घरामध्ये कुणी नाही आहे याची शहानिशा करून ते पेपर घेऊन प्रिया आता पूर्णाजीकडे जाते आणि तिला ते इथे खोटं नाटं सांगत असते की हे पॉलिसीचे पेपर आहेत, हे असे पेपर आहेत, तसे पेपर आहेत, मी तुझ्यासाठी इथे एक पॉलिसी आणले, असं ती वाटेल तसं सांगत असते. अश्विनने मला सांगितलं होतं, अश्विनीचे पेपर तुझ्यासाठी पाठवलेत, तर इकडे तुझं मेडिकल करायचं आहे. या बऱ्याचशा गोष्टी तिने आता पूर्णाजीला सांगितलेल्या असतात. अश्विनचं नाव घेतल्यानंतर पूर्णाजी तिच्या बोलण्यावरती लगेचच विश्वास ठेवते. आता अश्विन माझा नातू आहे, तो माझा वाईट विचार का करेल असं पूर्णाजीला वाटतं. त्यामुळे इथे पूर्णाजी प्रिया सांगेल तिथे आता सह्या करत असते. प्रिया म्हणत असते, पूर्णाजी एकदा हे पेपर वाचून घ्या. तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझा अश्विनवरती पूर्ण विश्वास आहे, त्यानेच तुला सांगितलं आहे ना. तेव्हा इथे पूर्णाजीने सह्या केलेल्या असतात. त्यानंतर इथे प्रिया घाईघाईने बाहेर येते आणि ते पेपर नीट वाचते. ते पेपर वाचल्यानंतर इथे आता तिला कळतं की हे पेपर तर दुसरेच आहेत.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रियाचा अर्जुन आणि सायलीने प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि ते म्हणत असतात की तन्वी, तुला काय वाटलं तुझा प्लॅन हा कुणाला काही कळणार नाही का? तर अशा पद्धतीने इथे आता मालकीण होण्याच्या नादामध्ये इथे पूर्ण प्रॉपर्टीमधून अर्जुन आणि सायली यांनी इथे आता प्रियाला बेदखल केलेलं असतं आणि तिच्या या प्लॅनबद्दल संपूर्ण सुभेदार कुटुंबाला सांगितल्यानंतर इथे आता पूर्णाजीने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि प्रियाला चांगली धमकी दिलेली असते की तुझ्या खूप चुका माफ केल्या, पण जर कधी माझी प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास तर तुला या घरामध्ये सुद्धा राहायला जागा देणार नाही असं पूर्णाजी म्हणते. आणि प्रियाचं हे वागणं तर अश्विनला अजिबात आवडलेलं नसतं. अशा पद्धतीने अर्जुनने प्रियाचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो.